फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कुठे जातोय आपण? सांगा ना, कुठे जातोय आपण? तुम्ही बोलत का नाही यार? असे चोरासारखे कुणालाही न सांगता. अहो झालंय तरी काय? सध्या तरी या विषयावर चर्चा नको प्लीज. का? काय नको? आता आपण दोघे नाही आहोत. अहो आपल्याला एक मूल आहे, त्याच्या भविष्याचं काय? हे बघ दुर्गा, मी तुला काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, प्लीज. अहो पण कुठे चाललोय ते तरी सांगा. बबनकडे. भाऊजींकडे? का? हो दुर्गा, कसं सांगू तुला, बँकेच्या अफरातफरीचा आळ माझ्यावर आल्यामुळे बँकेने आपली सगळी प्रॉपर्टी सील केली. काय? हो, पोलीसही माझ्या मागावर आहे. पोलीस? त्यामुळे तू आणि विजय काही दिवसांकरता बबनकडे राहायला जा. भाऊजींकडे कशाला? तू माझं दुर्गा ऐक प्लीज जरा. अहो पण मी काय म्हणते कसं ते कळतंय? ऐका तर. अगं मी मला विजय देशमुखांना भेटायचंय. काय? विजय देशमुख? हो, विजय देशमुख, बॅरक नंबर 4.
थांब पोरी. माफ कर पोरी. एक विचारायचं होतं. विचारा ना. गेली 20 वर्ष माझ्या व्यतिरिक्त विजयला भेटायला कोणीच आलं नाहीये. तू पहिलीच आहेस. कोण आहेस तू? मी कोण, कुठून आले तुम्हाला नक्कीच सांगेन. पण पण काय? यांची अवस्था अशी का झालीये? यांच्यासोबत असं काय घडलंय? 20 वर्षांपूर्वी विजयला एक मानसिक धक्का बसला होता. कसला? विजय बद्दल सांगण्याआधी तुला बबन बद्दल सांगावं लागेल. बबन? बबन. बबन देशमुख. आमच्या छोट्याशा गावात कष्ट करून 2 वेळची सुखाची भाकरी खाणारा साधा सुधा बबन. पण मनानं फार श्रीमंत होता माझा बबन. लक्ष्मी, ए लक्ष्मी, काय काय ना घरात? ए लक्ष्मी, अगं जेवायला वाढ पटकन, उशीर होतोय मला. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी वाढते. अगं लक्ष्मी लवकर आटप. तो अण्णा उभा आहे तिथं एस टी स्टँडवर. थोडं जरी उशीर झाला ना, चायला बोंबा मला सुरुवात करेल. अशी काय एवढी महत्वाची कामं असतात हो तुमची? बघावं तेव्हा आपलं काम काम काम. आमच्यासाठी वेळच नसतो तुमच्याकडे. हा असं कोण म्हणला? कोण म्हणला असं? अरे अक्का बबनराव तुमचं आहे. तुमच्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे की. आता उशीर नाही होते. अरे उशीर काय, हा कामाला कधी लागतं का आपल्याला उशीर? तर वाजला की फोन काय करू? नेमका फोन पण. हॅलो. अरे देवा. सुरेश. सुरेश, मी तुझीच वाट बघत होतो. नाही तुला काही नाही होणार. हा, काही नाही होणार तुला. मला माहिती आहे बाबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. दुर्गा वहिनी. दुर्गा गेली रे. बबन, माझा विजय आता पोरका झाला रे. पोरका झाला. दुर्गाचं स्वप्न होतं विजयला उच्च शिक्षण देऊन इंजिनियर बनवायचं होतं. पण तिचं स्वप्नच राहिलं. काय बोलतोयस तू? अरे तू आता बरा होशील लवकर. तू कर ना विजयला डॉक्टर कर, इंजिनियर कर. नाही बाबा, मला आश्वासन नको. जाण्यापूर्वी माझी एक विनंती आहे. अरे विनंती कसली करतोस मित्रा? बोल, काय करू मी? माझ्या विजयाला पदरात घे. तुझा मुलगा समजून त्याचा सांभाळ कर. शिकवून मोठं कर. एवढी एकच विनंती आहे. एवढं करशील ना माझ्यासाठी? सुरेश, वचन दे मला. सुरेश, वचन दे. मी वचन देतो. मी विजयला माझ्या पोटच्या पोरासारखं सांभाळ. शपथ आहे. सुरेश, सुरेश, अरे विजयला एकदा कुशीत तर घे. बाबा बघ बाबा. सुरेश, सुरेश, हे सुरेश.
लक्ष्मी इथे बसलीस काय? काय ग लक्ष्मी? अगं झोप येत नाही का? कसला विचार करतेस? अहो, आपण विजयवर एवढं प्रेम करतो, एवढी माया लावतो, पण किती दिवस? आज ना उद्या आपल्याला आपली मुलं होतील, तेव्हाही आपण त्याच्यावर असंच प्रेम करू? एक बोलू? रागावणार नाही ना? आपण आपलं मुलंच होऊ दिलं नाही तर? काय? अगं येडी का खोळी तू? सगळं गाव असेल तुझ्यावरती. मी नाही लोकांचा विचार करत हो. फार तर काय गावातले लोक मला वांझुटी वांझुटी म्हणतील ना. मी तो अपमान सहन करेन हो. आई म्हणून मिरवण्यापेक्षा मला त्याच दिवशी खरा आनंद होईल जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण कराल. अहो, एक वचन द्याल मला? कसलं वचन? मी जेव्हा मरेन. काय बोलतेस तू लक्ष्मी? ऐका ना, मी जेव्हा मरेन तेव्हा विजयच मला अग्नी देईल. त्याच्या जीवनाचं काय आला गेला जीवनाचं काय. बाबा बाबा मी पास झालो. बाबा पास झालो. वाह! लक्ष्मी, अगं विजय पास झाला आपला. आता आपला विजय मोठा डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. अरे अण्णा आहेस कुठे तू? पोराने नंबर काढला पहिला जिल्ह्यामध्ये. हे पाय पडा ना. अरे अरे असू दे. शाबास शाबास विजय शाबास. बबनराव तुमचं अभिनंदन. पोरानं जिल्ह्यात पहिला नंबर काढला. तुमचं नाव काढलंच पण गावाचंही नाव राखलं. अरे शेवटी पोरगा कोणाचा आहे? बबनरावाचा. बबनरावाचा. अहो, उगाच छाती फुगवू नका. तुमच्या एकट्याचा मुलगा नाहीये तो, माझा सुद्धा आहे. माहितीये माहितीये. ये अण्णा ये. जाम खुश आहे आज मी आता. बस बस. बबन, तुझं पोरग हुशार आहे याच्यात वादच नाही. त्याच्या पुढच्या शिक्षणाचं काय? हा वाडा आहे की आपला, तो कधी कामी येणार? विजयच्या शिक्षणासाठी तू हा राहता वाडा घाण ठेवणार? काय बोलतोस काय बबन? हे बघ अण्णा, वाडा गहाण ठेवला तर कधी ना कधी सोडवता येईल. अरे पण विजयचं वर्ष जर वाया गेलं तर? नाही नाही नाही. हे बघ अण्णा, ऐक माझं. उद्या जाऊ सावकाराकडं आणि हा वाडा गहाण ठेव असं सांगू त्याला. हे बघ बबन, माझं ठरलंय अण्णा.
ॲडमिशनसाठी पैसे पाहिजे होते बबनरावना. आणलेत पेपर. पेपर आणलेत ना. आणलेत वय. तशी काय गरज नव्हती. सगळे पेपर आहेत. आणलेत ना. काय दिसना झालंय पॉवर हाऊस. समजे पेपर. सावकार काम होईल ना. काम होतंय. तुम्ही करा तयारी. होताय. येऊ सावकार. येतोय काय. इतक्या दिवसात बबनरावसनी घेऊन आलाय. जिल्ह्यात पहिलं आलंय की पोरग. अहो तोंड गोड करा. चहा घ्या. नाही अहो घ्या. ए राम्या, अरे 2 चहा आण ना. चल आण रे. येतो. अहो ते चहा नाही असू दे. अहो घ्या. पैसे तेवढे वेळेवर द्या उद्या. मिळतील. चल या, काळजी करू नका. येतो. या. अण्णा मोठं काम झालं रे आपलं. लोकांची पोरं जिल्ह्यातनं पहिली येतात आणि आमचं दिवट झोपलंय तिच्या महारीत. मालक चहा आणलास वय. लई वाढ. या इकडे या. तुला कळत नाही. येवाचा पंखा डुलतो तवा चहा आणायचा नसतो ते. लगे घेऊन आला ते. चाल तिकडे. चाल. ओ संगमराव बोला ना. कुठं निघालात. तालुक्याला निघालो होतो. देवासारखं भेटलंच बघ. पोराला सोडशील का जरा. हो सोडतो. चल बस. बाबा हा आई हा सुद्धा येतो मी. हे बघ नीट आम्ही घेतोच. तू काळजी घे. खा पी मन लावून अभ्यास कर. सांगितलंय सगळं. आता बोलू दे ना मला परत. पण मी बस बोलले. बस रे. हा नीट जा. बॅग कुठली. सगळं विसर. येतो मी. हो तुम्ही काळजी घ्या. सांभाळून जा रे पोरा. हो. हा सांभाळून. पोरगं राहील का एकटं. देवा पांडुरंगा विठ्ठला नारायणा. ग बाजार आणलात का हो. आणला बाजार लक्ष्मीबाई. बघा सगळं आणलंय. मिरची कोथमिरी आलं कांदे बटाटे टमाटर वांगी. ठेवा. आई अरे देवा. अहो आज सकाळपासून ना विजयची खूप आठवण येते. मला पण. खूप दिवस झाले नाही त्याला बघून. धड जेवत खात असेल का हो पोरग. अहो लक्ष्मीबाई विजय आता आपला लहान बाळ नाही राहिलाय. मोठा झालाय मोठा. खरंय हो. पण आई आहे ना मी. काळजी तर वाटणारच. काय करत असेल हो पोर आता. हा तो कालचा शाणा ना. कालचा शाणा तो. अरे हिरो असं गाणी गाऊन का होत नाही. अभ्यासाकडे लक्ष दे. पुढे बघ. देऊ नका. फालतू लोक आहे. तू बापाचा पैसा वाया घालवायला कॉलेजला येतात. एक्चुअली सॉरी माझं लक्ष नव्हतं. तुम्हाला धक्का लागला. नाही इट्स ओके. सॉरी.
तो बहुत टकाटक लग रहे हैं आप. हाथ में गुलाब, गालों पे गुलाबी. क्या बात है आज काय खरं नाही. काल तुम्हा सगळ्यांना पार्टी का दिली होती ते आता तुम्हाला कळेलच. चला माझ्याबरोबर. हां एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू द सेम सीक्वे. विद्या, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. काय? माझंही म्हणजे माझंही म्हणजे मला चांगलंच माहिती आहे की तूही माझ्यावर प्रेम करतेस. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. वेडवीड लागले तुला. आणि हे काय? Forget it. आपण सरांनी डिस्कस्टिंग. अख्ख्या क्लास समोर तरी माझा असा अपमान करू नकोस प्लीज. हे बघ सूर्या, तिने आता क्लिअर केलंय ना. जस्ट शट अप ओके. व्हॉट इज दिस? विद्या, आवाज चढवतेस. वाच ही चिठ्ठी. तूच लिहिलीस ना ही चिठ्ठी. हा, आणि आता माझ्याशीच गेम करतेस. ओ माय गॉड, ही चिठ्ठी मी तुझ्यासाठी लिहिली नव्हती. आणि आता मला जाऊ दे. नाही जाऊ दे. माझा हात सोड. नाहीतर माझा हात सोड. नाहीतर काय? माझा हात. अरे ए सोड तिला. चल. सर सुरुवात त्यांनी केली. आय एम सॉरी सर. हे तुमचं फायनल इयर आहे, लक्षात ठेवा. अँड यू गाईज, गेट आउट फ्रॉम हियर. सूर्या, गेट आउट. अँड यू विजय, कम टू माय केबिन. आय वॉन्ट टू टॉक टू यू. विजय, तू कॉलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी आहेस. तुझ्याकडून तुझ्या आईवडिलांना खूप अपेक्षा आहेत आणि मला सुद्धा. रिमेंबर इट. आय नो सर. फायनल एक्झाम्स जवळ आल्यात. सूर्यासारख्या फालतू मुलाच्या नादी लागू नकोस. अभ्यासात लक्ष दे. हो सर. आय विल नॉट लेट यू डाऊन. यू मे गो नाउ. सॉरी सर. अहो, बरेच दिवस झाले विजयचा फोन नाही आला. अगं लक्ष्मी, आता तो अभ्यास करत बसेल कसा का तुला फोन करत बसेल. तेही खरंच आहे म्हणा. पण काय हो, वर्षातून एकदा येतो, 10-12 दिवस राहतो आणि लगेच निघून जातो. आता थोडेच दिवस बाकी आहेत, मग येईल कायमचा. हो. हॅलो. हॅलो बाबा, विजय बोलतोय. अरे विजय बेटा, कसे आहात तुम्ही? अरे माझं सोड, आधी मला सांग तू कसा आहेस. मी बरा आहे. तिकडे सगळं व्यवस्थित चाललंय ना? हो मस्त चालली परीक्षेची तयारी. आता मित्राबरोबर अभ्यासाला चाललोय. मन लावून अभ्यास कर. ऐकतोयस ना? बरं बाबा. आई कुठे? आई? अरे आई इथे अहो, द्या ना हो. अगं हॅलो विजय. हॅलो आई, कशी आहेस? अरे 100 वर्ष आयुष्य आहेत तुला. आता तुझीच आठवण काढली होती. हो मलाही तुमची खूप आठवण येते. तुम्ही काळजी घ्या फक्त बस. तू घरी कधी येणार आहेस ते सांग बघू. आता परीक्षा संपली नाही की मी गावीच येणार आहे. तुमच्यावरच राहणार आहे मी. हा हो. अरे पण एक मिनिट. विजय ऐक बाबा, पैसे आहेत का तुझ्याकडे? काही पैसे वाटू तुला मी? नको, मला पैसे नको आहेत. ओके बाय बाय, मी बाईकवर आहे. ओके ओके. हा काय हो, स्वतःही बोलत नाही, मलाही बोलायला देत नाही. अगं तुला कळतंय का? हा, त्याच्याकडे पैसे आहेत नाही आहेत, उगाच त्याच्या फोनचे पैसे वाया घालवायचे. हे जाणे
निघ इथून चाल. सॉरी विजय. हे बघ सूर्या, ऐक माझं. भराभरी करून कोणाचं काय होतंय का? वर्गाची झाड ती तिथेच संपलंय. अजून आपला हिशोब चुकता व्हायचा विजय. हे बघ सूर्या, माझं तुला दुखवायचं इंटेन्शन नव्हतं. शिकवू नको. एकदा मला काय म्हणायचं ते तरी ऐक. एकदा ऐक ना यार माझं तू. विजय बेटा, कधीही कोणावर अन्याय करायचा नाही, पण आपल्यावर जर कोणी अन्याय केलाच तर तो कधीही सहन करायचा नाही, एवढं लक्षात ठेव. याच्या पुढे जर तू माझ्या वाटेला गेलास ना, कॉलेजचा हिरो. हॅलो हॅलो बाबा, विजयचा ऍक्सिडेंट झालाय. माझं पोरगं डॉक्टर साहेब बरं आहे ना? डोक्याला मार लागलाय त्याच्याकडून. ऑपरेशन तर आम्ही सक्सेसफुल केलं आहे, पण 6 तासाच्या आत जर पेशंट शुद्धीवर नाही आला तर काही सांगू शकत नाही. प्लीज धीर धरा थोडा.
ज्याच्या जीवनाचं काय आला गेला कुणास. तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. हे कोण? हे बाबा. नमस्कार. बरं विजय, त्या दिवशी जे काही घडलं ते सविस्तर सांग मला. त्या दिवशी मी मोबाईलवर बोलत रस्त्याने चाललो होतो आणि मागून कोणीतरी अचानक धडक दिली आणि मी तिथे पडलो आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी इथे होतो. बरं, हे जे काय सांगतोयस ते सगळं खरं आहे? हो साहेब, पोरगं खोटं नाही बोललो. हो, खरं बोलतोय. ओके, टेक केअर. व्यवस्थित ना? हो, एकदम. आय थिंक इज फिट नाव. हां, तुम्ही याला घेऊन जाऊ शकता. बरं. तुम्ही जरा माझ्या बरोबर या, थोडंसं बोलायचं आहे. आलो रे पोरा. हो. काय झालं सर? विजय वाचला हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, पण भविष्यात त्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्हालाच भेटायला येतो तुम्ही. कशी आहे आता विजयची तब्येत? बरी बरी आहे आता. सर मी निघालो बरं काच गावाकडे. हो बरं, विजयकडे जरा लक्ष असू द्या. काळजी करू नका बबनराव. विजय, हे पहा, नेमके तुझे अभ्यासाचेच दिवस वाया गेलेले आहेत. आता पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लाग. हो सर. ठीक आहे. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेव, तू लवकर बरा व्हावास म्हणून तुझ्या वडिलांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे. आयुष्यात कधी विसरू नकोस. हो सर. टेक केअर. येऊ का मी? काय तिथं आई गावाकडे वाट बघत असेल. पैसे आहेत का तुझ्याकडे? आशीर्वाद द्या. असू दे. पैसे आहेत माझ्याकडे. पैसे राहू दे. तू आत्ता आजारात उठलायस, काय लागेल बिल काय करणार आहेस? तुमच्याकडे पैसे? हे ग बस तू. हा, हे घे आणि हे पण ठेवतो. बस झालं. काळजी घे पोरा. हा, चल. सामावून जा. आईला विचारलं सांगा. लक्ष्मी. कसा आहे हो माझा विजय? बरं आहे. काय झालं होतं त्याला? काय नाही ग, रस्ता ओलांडताना गाडीचा धक्का लागला. काय? अहो तुम्ही असं मला काहीच बोलला नाहीत फोनवर. फार लागलंय का हो त्याला? नाही ग लक्ष्मी, डोक्याला जरासा मार लागलाय. बरं आहे आता. तुम्ही ना धड काही सांगत पण नाही मला. मी आले नसते का तिकडे? काय केलेस तू तिकडे? हा,
उगाच त्याच्या डोक्याला तारास अजून. असं काय बोलताय हो? मी आले असते तर त्याला बरं वाटलं असतं ना. अगं मला काही कळत नाही का? हा, असं काय करतेस तू लक्ष्मी? आता परीक्षा झाल्यावर घरला येईल ना तो, तेव्हा दोघं मायलेक बसा आणि पोटभर बोला तुम्ही. हा, भूक लागली आम्हाला, काहीतरी खायला द्या. हॅलो हॅलो. ओ आज काय मूड नाही काय? कॉलेजचे दिवस किती पटकन निघून गेले ना. तू तुझ्या गावी जाणार, मी माझ्या घरी जाणार. आपण परत कधीच नाही भेटणार का? भेटू ना आपण मस्तपैकी. तुला तुला काहीच वाटत नाहीये का? त्यात काय वाटायचं? कॉलेज सुरू होतं बंद होतं. तुला तुला कळत नाही आपण एक काय? काही नाही, जाऊ दे. जाऊ दे मला काय. विजय, तू गावी गेल्यावर मला विसरून नाही जाणार ना? तुला कसं विसरणार यार? इतके दिवस आपण कॉलेजमध्ये काढले, तुला विसरू शकतो का मी? बस याच्या पलीकडे काहीच नाही. यापुढे काय असायला हवं विद्या? बर. खरं सांगू, माझंही प्रचंड प्रेम आहे तुझ्यावर, पण थोडी भीती वाटते यार. का? मी खेडेगावातला एक सर्वसामान्य मुलगा, तू श्रीमंत बापाची मुलगी. कसं जमणार यार आपलं? मी जमून घेईन, तू आहेस ना माझ्यासोबत. फार लागलं होतं का रे तुला? नाही ग, जरासच लागलं होतं, एवढं काय नव्हतं. तुम्ही इथंच बोलत बसणार आहात का? त्याला आत घेशील का नाही? हो चल लवकर, वांग्याचं भरीत पाहिजे मला, बटाटे टाकून दे त्याच्यात. गणपती गजानना, आज माझ्या पोराच्या परीक्षेचा निकाल आहे. यश दे रे बाबा. अगं लक्ष्मी, तो तर चांगल्या मार्काने पास होणारच आहे. गणपती बाप्पा त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळू दे. हा काय? हॅलो, हा आवाज येत नाहीये. हॅलो, मोरे सर बोलतोय. हा बोला मोरे सर.
हा काय पण ओके. काय झालं रे बाळा? मोरे सरांचा फोन होता. काय बोलले? बाबा सॉरी. मी यावर्षी पास झालोय, कॉलेजमध्ये पहिला आलोय. अरे मग हा काय माग काय लागलाय तुझ्या? अरे याला मारून येतं काय करू काय मी? काय 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 झालं? फसवतोय बापाला. कॉलेजमध्ये पहिला नंबरने पास आलाय. अरे अण्णा, माझा पोरगा पहिला नंबरने पास झालाय. टिक्का टिक्का. पहिलं का रे? बाप येडा झाला तुझा. माझा पोरगा पास झालाय. टिक्का टिक्का. पोरगा पास झाला रे अण्णा. पोरगा पास झाला. अख्ख्या गावात पेढे वाटायचे आता पास ठरवले. हे लक्ष्मी, अख्ख्या गावाला पेढे वाटायचे आपण. अख्ख्या गावाला पेढे वाट. अरे पोरगा पहिला नंबरने पास झाला. अख्ख्या गावाला पेढे वाटणार आहे. अख्ख्या गावाला. हे अण्णा, अरे तुला सांगतो असं, हे असं पोरग मिळायला भाग्य लागतं रे. नाही काका, असं बाप यायला भाग्य लागतं. असं बाप यायला भाग्य लागतं. लय मेहनत घेतली पोरा तू. शिक्षण म्हणजे नाही, काय समजलं नाही सर. मला वाटतं विजयनं परदेशात जाऊन MS करावं. म्हणजे भविष्यात त्याला त्याचा खूप फायदा होऊ शकेल. सर चांगलंच आहे की सर, 100% करूया. पण ते सर अंदाजे खर्च कितपर्यंत येईल? कसं आहे बबनराव, परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे खर्च तर होणारच. तुम्ही एक 4-5 लाखाची व्यवस्था करा, बाकीचं मी बघेन. म्हणजे हुशार विद्यार्थ्यासाठी आमचा ट्रस्ट तो खर्च उचलायला तयार आहे. जमतील 4 लाख रुपये जमतील. जमेल जमेल. येऊ का सर मी? या. जाताना शिंदे सरांना भेटून जा. बाबा बाबा, मला नाही पुढे शिकायचंय. एवढं शिक्षण बस झालं मला. काय बोलस तू? मला नाही शिकायचं पुढे. अरे येडा झालास का तू? कुठून आणणार एवढा पैसा तुम्ही? तू चिंता करू नको रे बाबा. हा चल. अरे विजय, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. विजय, थँक्यू यार. अरे मी तुला इतका मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढं सगळं होऊनही तू पोलिसांच्या तावडीतनं मला वाचवलंस. थँक्यू यार. विजय, तू माझ्याशी खोटं बोललास. हो बाबा, पण खोटं बोलल्याने एखाद्याचं भलं होत असेल तर ते खोटं नसतं असं तुम्हीच म्हणायचं ना. आणि प्रत्येक आईबाबाची आपल्या मुलाकडून अपेक्षा असते. जर मी याचं नाव पोलिसांना सांगितलं असतं तर याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच, पण याच्या आईबाबांची स्वप्नही धुळीस मिळाली असती. म्हणून मी खोटं बोललो. मला माफ करा. आहे की नाही नंबर 1 पोरगा माझा. हो विजय, तू खरोखरच नंबर 1 आहेस. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर मित्र. येतो काका. अरे बापरे, हा लवकर ये.
बाबा मी शिंदे सरांना भेटू, तुम्ही इथेच थांबा. ए बाई काय काय रे शाण्या, तुला प्रिन्सिपलला भेटायला वेळ आहे, कॉलेजमध्ये पहिला यायला वेळ आहे आणि मला भेटायला वेळ नाहीये. पुढची 2 वर्ष मला तुला भेटायला अजिबात वेळ नाहीये. का? मी चाललो फॉरेनला MS करायला. हे कधी झालं आणि तुम्हाला सांगितलं का नाहीस? मलाच आता कळलंय, म्हणून तर शिंदे सरांना भेटायला चाललो. इतका तू दरोडा टाकलास. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन्स. किती मोठी गुड न्यूज आहे ही. मला खूप आनंद झालाय. आणि 2 वर्षानंतर जेव्हा तू परत 1 सेकंड 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष पण भेटणार नाही. तू विसरशील मला. विसरशील मला. I'll wait for you. हजारातली रक्कम असती तर मी काहीतरी केलं असतं, पर 4 लाख. हे बघ, माणसानं हंतरून बघून पाय पसरावत. 4 लाख म्हणजे अण्णा, हे बघ, माझ्या पोरासाठी 4 लाख काय, 40 लाख उभे करेन मी. कुठं चाललायस? सावकाराला विचारून बघतो. सावकाराला? ए, अरे तुझी जमीन, तुझं घर सगळं घाणवट पडलंय सावकाराकडे आधीच. आता काय स्वतःला विकतोस? अरे विचारून बघायला हरकत काय? पण कसं करायचं? नाही म्हणजे कुठल्या आधारावर पैसे देऊ मी? नाही म्हणू नका, पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमची पैन पै परत करीन मी सावकार, पण ह्या टायमाला निराश करू नका. नाही, निराशेचा प्रश्न नाही, पण माझ्या रकमेचा प्रश्न आहे. त्याचं काय? मालक हे घ्या. किती आहेत? 3 लाख आहेत मालक. 3 लाख. मला 4 लाख हवे होते. लई डिमांड वाढली बघा नाचणाऱ्या बायकांची. 3 लाखांच्या खाली येतच नाहीत. या तुम्ही या या. बबन खूप अस्वस्थ होता. त्यानंतर अचानक तो कुठेतरी निघून गेला. तब्बल 7 दिवस वहिनी, विजय आणि मी अहोरात्र त्याला शोधत होतो. आणि एके दिवशी अचानक मला कळलं, बबन कुठे आहेत. आजपर्यंत देवाला तर नाही पाहिलं, पण आज देव माणूस पाहिला. ए विजय, आई, काय रे? बाबा आले. लक्ष्मी, बाबा आला? कुठे होता तुम्ही? अहो काय 7 दिवस नाही आहात तुम्ही घरी? तुम्हाला काय घरची मी काळजी आहे? काकांकडे शोधलं, तिथेही नाही, गावातही नाही. कुठे गेला ते सांगून देत ना तुम्ही. कुठे कुठे शोधत होता तुम्हाला? आमचा जीव टांगली. मी आम्हाला हो ऐका जरा माझं. अहो पण अरे होता ऐक माझं बेटा, पैशाचाच बंदोबस्त करायला गेलो होतो ना. पैसे झाला का? मग 4 लाख मिळाले कसे? अरे काय सांगू तुम्हाला, देवीचं दर्शन घेऊन असा मंदिरातून बाहेर पडलो आणि चमत्कारच झाला. अरे तो माझा जुना मित्र विशू, अगं लक्ष्मी, विश्वनाथ ग, शाळेतला मित्र, तो भेटला मला मंदिराबाहेर. मला म्हणतो, अरे बबन्या, किती वर्षांनी भेटलो आपण, हाय कुठं गड्या तू? म्हणे चल चल पहिलं घरी चल माझ्या. लय मोठा माणूस झालाय बरं का तो. हा बाबा बाबा, एवढं मोठं घर त्याचं, एवढी मोठी गाडी. लहानपणीच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या झाल्या. मला म्हणतो, काय चाललंय बाबा तुझं? मी म्हणलं त्याला, बायको आहे,
पोरग माझं विजय लय हुशार. त्याला पुढे शिकायचंय अजून, पण अशी अडचणी मित्र. ताबडतोब कुठला आत गेला आणि आज जाऊन 4 लाख रुपये घेऊन आला. मला बोलतो कसा, हे पैसे ठेव, हा पैसे ठेव आधी तू, जेव्हा कधी विजयला नोकरी लागेल तेव्हा दे, नाही तर नको देऊस. लय उपकार झाले बघ विश्वनाथचे. आई जगदंबे, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला कायम सुखी ठेव ग बाई. लक्ष्मी, हे पैसे घे आणि आधी देवाजवळ नेऊन ठेव. हा? बाबा एक विचारू? कुठल्या मातीचा बनलायस रे तू? आज खूप बरं वाटतंय बघ. अरे पोरग गेलं परदेशात. विजय गेल्याचं बोलला नाहीस मला. अरे अरे एवढी घाई गडबड झाली, काय सांगू तुला. हा, ऐन टायमाला तुला तू सांगायचं राहून गेलं बघ घाई गडबडीत. हल्ली बऱ्याच गोष्टी राहतात ना मला सांगायच्या. काय बोलतोस तू? माझी हर एक गोष्ट माहीत असते की तुला. पैशाचा बंदोबस्त कसा केलास? तेवढं सांगायचं राहून गेलं. अरे तो माझा मित्र शाळेतला विश्वनाथ चमत्कारच झाला. पण संध्याकाळच्या वेळेला देवाच्या दारात बसलायस, खरं बोल. अण्णा म्हणजे मी काय खोटं बोलतोय? तू किडनी विकलीस? बबन पोटच्या पोरासाठी कोणी करत नाही. तू त्या परक्या पोरासाठी किडनी विकलीस? अरे विजय परका पोरगा नाही. अरे विजयला परका बोलतोस तू? अरे अण्णा, जीव आहे माझा जीव. एक विनंती आहे तुला, विजयला आणि लक्ष्मीला ह्यातलं काही कळतं कामा नाही. माझी शपथ आहे तुला. काय निघायचं? 2 वर्षांनी विजय परदेशातून परत आला. घरात खूप आनंदाचं वातावरण होतं त्याच्या येण्याने. एके दिवशी विजयला विद्याने भेटायला बोलवलं. अरे अण्णा नाही, तो स्क्रू नाहीये. तो काढ, तो स्क्रू बाहेर काढ. घे, कर कर. तूच कर. एक तर माझं काम नाही. तू लावलंयस मला काम. झाली चूक झाली. आणि वर मगापासून लुडबुड चालू आहे तुझी. असं कर तसं कर. किती बोलतोय अण्णा तू? कर की आता. आई मी आलोय ग. अरे बाबा. विजय, काय रे विजय? बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं.
बाबा ही विद्या. बाबा असू दे नमस्कार असू दे. करते. आई तुमची सून. लग्न केलीस तू? अरे आम्हाला काही सांगावं विचारावं काही वाटलंच नाही. लक्ष्मी हे काय चाललंय? बाबा यात माझी काही चूक नाही. सकाळी विद्याचा फोन आला, म्हणाली बाबांना तुला भेटायचंय, म्हणून त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. बोल, तू काय करतोस? सर मी जस्ट MS केलंय. अच्छा, म्हणजे नोकरी नाही. तुझे वडील काय करतात? माझे बाबा शेती करतात. अच्छा, म्हणजे मोठे जमीनदार असतील. शेती, जमीन जुमला, गाडी बंगला सगळं काही असेल तुमच्याकडे? नाही सर, मी का सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मिडल क्लास. मिस्टर विजय, डू यू नो, माझी मुलगी सकाळी जेव्हा उठते तेव्हा तिच्या बेडरूमपासून डायनिंग टेबलपर्यंत 10 जण तिला अटेंड करतात. हा सगळा ऐशोआराम तुम्ही तिला देऊ शकाल? नो, नॉट एट ऑल. विद्या, अरे काय हे? कमीत कमी मुलगा निवडताना त्याचं स्टेटस काय, आपलं स्टेटस काय हे तरी बघायला हवं होतंस. सॉरी सर, मला मान्य आहे माझं स्टेटस तुमच्याकडे नाही आहे, पण म्हणून आम्ही काही माणसं नसतो का? नाही, माणसं आहात ना तुम्ही, आहात. पण ही ज्या लाईफस्टाईल मध्ये वाढली आहे ती लाईफस्टाईल तू तिला देऊ शकशील? मी प्रयत्न करेन, मेहनत करेन. कसली मेहनत? ढोंबल्याची? डॅड, मिडल क्लास. तो जरी आज मिडल क्लास असला ना तरी मनाने खूप श्रीमंत आहे, खूप मोठा आहे आणि मला चालेल. तुला चालेल? मग मलाही चालेल. पण जर हा घर जावई म्हणून राहिला तर नाहीतर तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल. एकतर मी किंवा हा. विजय, एक मिनिट विजय. डॅड, मी माझा निर्णय घेतलाय. डॅड, तुम्ही आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेत तुम्ही कधीच चुकला नाहीत. तर मीही तुमचीच मुलगी आहे ना डॅड. माझा हा निर्णय कधीच चुकणार नाही. सॉरी डॅड. येतो आम्ही. काळजी घ्या. चल विजय. आणि विद्या माझ्यासाठी तिच्या वडिलांचं घर सोडून आली आहे. बाबा, मला तुमची परवानगी हवी. मला तुम्ही पण हवी आहात आणि ही पण हवी आहे. मला काय बाकी सुचत नाहीये. हे एक गोष्ट लक्षात ठेव विजय, ही पोरगी ह्या घरात राहणार नाही. ही पोरगी ह्या घरात राहणार नाही जोपर्यंत ह्या दोघांचं लग्न होत नाही. गंमत केली लक्ष्मी. हे अण्णा पटकन बडीनं भेट, चांगला मुहूर्त काढायची. हो हो करूया. सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं ग्रामदेवतेच्या मंदिरात बबननं त्या दोघांचं लग्न लावून दिलं. विजयचा आणि विद्याचा संसार सुरू झाला. वाटलं होतं की आता सगळं सुरळीत होईल, पण कुणाची तरी नजर लागलीच. अहो ऐका ना, मी काय म्हणते. एक मिनिट. अहो ऐका ना. अहो काय ग, सगळा हिशोब चुकवला पुन्हा माझा. तो पुन्हा करा. जरा सुनबाई उठली का बघा ना. अहो अगं आराम करू दे तिला, अख्खा दिवस पडला इथे. अहो दुपार झाली, काय दिवस पडलाय. जाण बघा ना जरा. काय कामाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून सुनबाई. गुड आफ्टरनून. झाली का झोप? हो. विजय कुठे? अगं तो तालुक्याला गेलाय अण्णांबरोबर. ठीक आहे. आंघोळ झाली तुझी? नाही, चहा घ्यायला चालली आहे. अगं थांब थांब.
मी देते ना चहा बनवून. का? तिथे देवघर आहे ना. देवघर? नाही म्हणजे आहे स्वयंपाकघरच, पण स्वयंपाकघरात देवघर आहे ना, तिथे असं पारोशांनी जाऊ नये. बरं, मला आंघोळीला पाणी मिळेल ना गरम? हो, तू तोंड धुवून घे, तोपर्यंत मी आणते गरम पाणी. हा, ही काय पद्धत झाली का? सासूबाई, मला ना हे कपडे धुवायचे होते. कामवाली बाई कधी येणार आहे? अगं, आपल्याकडे कामवाली बाई नाही येत. आपल्या इथे घरातली कामं घरातल्या बायकाच करतात. पण आमच्या घरात तर कामवाली बाई यायची आणि या सगळ्याची मला सवय नाही आहे. ठीक आहे ग, मी करते. बरं, जेवायची वेळ झाली, तू जेवून घे. माझं जेवण माझ्या रूममध्ये आणून द्या. तू पुढे हो, मी आलेच. थँक्यू. सासूबाई, हे काय? अगं, बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. माझ्या विजयला खूप आवडतं. हो, विजयला आवडत असेल, पण आमच्याकडे हे सगळं कोणच खात नाही. आणि भाकरी तर त्याहून नाही. बरं बरं, मी तुझ्यासाठी चपाती करून आणते. हा, नको, काही गरज नाही आहे. चहा आणा, तोही दुधाचा असेल तरच. काय? जा चहा आणा. बघत बसल्यात. हा, हे बरं आहे तुमच्या इथं. नवऱ्याला भूक लागली त्याचं काय नाही. आपल्यासारखं पोराला काय पाहिजे, सुनबाईला काय पाहिजे. अरे इथं नवरा मरतोय भुकेनं, त्याचं काय नाही आपलं. हा, आम्हाला खायला द्यायची वेळेवरती. हाय. सकाळी मला न सांगता का गेला होतास? अगं, त्याचं काय झालं की सकाळी अण्णा काका आले, त्यांच्यावर गेलो होतो. तुला उठवणार होतो, पण तू झोपली होतीस. बोलो बायकोला झोपू दे. विजय, मी झोपलेली होते, मेलेली नव्हते. एक मिनिट. हॅलो, काय प्रॉब्लेम झालाय का? तू अशी का बोलतेस? मी सकाळपासून उपाशी आहे. का? कुणी काही खायला दिलं नाही? आईने विचारलं नाही? आल्या होत्या तुमच्या आईसाहेब. मग पण तेच ते ती 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 भाकरी आणि ते ते वांग्याचं भरीत. विजय, काय हे सगळं मला नाही आवडत. असं आहे होय. एक मिनिट. हे बघ, ऐक ऐक. विद्या, तुला नाही आवडत ना, मग आईला सांग ना, ते देईल बनवून. पण असं उपाशी राहणं योग्य आहे का, सांग मला. कसं माहितीये का मॅडम, आता आपलं लग्न झालं नाही का, तुम्ही आता सौ झालेल्या, ची चौकामधल्या सौ झालेल्या तुम्ही. आता आपण कॉलेजमधले नाही राहिलो ना. आता आपण लग्न केलंय, पळून जाऊन जबाबदाऱ्या आहेत. आणि तू एकदम लेडी सिंगम, धाडधाड गोळ्या घालतो तुम्हाला. मी तरी काय करू, पण थोडं समजून घ्यायला पाहिजे तू पण. विजय, गुड मॉर्निंग. कुठे चाललास? अगं, जरा तालुक्याला जाऊन येतो का मी. का? का म्हणजे महत्वाची मीटिंग आहे. ओ बाय बाय. विजय, बरं सांग, तेवढी का आणू खायला? काही पण आण. काही पण कुठल्या हॉटेलला? मी तर सांगितलेलं बरं असतं. म्हणजे विजय, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. ठीक आहे, मी आणतो काहीतरी खायला. काळजी घे. बाय. लव यू.
काय विद्याजी, कुठे येऊन फसलात या सगळ्या गावंढळ लोकांमध्ये? इथे तर खाण्यापिण्याची पण वांदी आहेत. चला विद्या मॅडम, अंघोळ करून या. बघू आज सासूबाईंनी काय बनवले जेवायला. ये सुनबाई, बस. अगं, विजयशी बोलणं झालंय माझं. विजय मला म्हणाला, तुला जे आवडेल तेच यापुढे घरात बनवायचं बघ. ती बघ भेंडी, तुला आवडतात ना? चिरून ठेव, आपण मस्तपैकी मसाल्याची भेंडी बनवूया. हा, आणि हे चिरून झालं, आतमध्ये कणकेचा डबा आहे, कणिक मळून ठेव. हे घे, तोपर्यंत मी सगळे कपडे धुवून घेते. तर आलीच. अगं, भाजी सगळी खाली टाकलीयस आणि कचरा ताटात भरलायस. हे बघा, हे सगळं मला जमत नाही. ठीक आहे, मग ते तेवढं चिडण्यासारखं काय आहे? मी शिकवेन तुला. मला शिकायचं नाहीये. अरे वा, वांग्याची भाजी. बस. हे काय, विद्याने आली? नाही, तिला भूक नाहीये. अरे सकाळपासून काही खाल्लं नाही तिने. बोलव तिला. मी येताना तिला खायला आणलं होतं, जेवून झोपली ती. तुम्ही जेवा. असं किती दिवस चालणार रे अजून? नाही म्हणजे बंगल्यात राहणारी पोर आहे ती, आपल्या ह्या छोट्या घरात कशी काय रमायची? नाहीच रमणार ना. ती आहे रमणार. तू टेन्शन घेऊ नको, काहीतरी बडबड बसू नको. अरे काही बडबडत नाहीये, जे दिसतंय तेच सांगितलं ना मी तुला. मग नक्की काय म्हणायचं तुला? नाही सांग ना. हॅलो मॅडम. विजय, काय एवढी रागवतीस यार? थोडी तरी ऍडजस्ट कर ना. ऍडजस्ट करू? ऍडजस्ट करून करून कंटाळा आलाय मला सगळ्या गोष्टींचा. एक तर आवाज कमी कर. मी या सगळ्या गोष्टींची तुला जाणीव आधी करून दिली होती ना. हो, दिली होती. आणि मी हो सुद्धा म्हणाले होते. मग आता काय प्रॉब्लेम आहे? पण ते फक्त तुझ्यासाठी विजय. ते रोज मोलकरीणसारखं काम करते इथे मी. केलं तुझ्यासाठी. अरे पण मी नवीन आहे, सगळी कामं मला नाही जमत, त्यामुळे थोडाफार चुका होतील माझ्याकडनं. हे सगळं त्यांना माहिती असून सुद्धा त्या माझ्यावर रागवतात. का विजय, का? बर, ते सगळं जाऊ दे. कमीत कमी दिवसातून एक वेळेला तरी मला माझ्या मनासारखं जेवण तरी मिळू दे. अगं पण काय करू मी विजय, सांग. हळू बोल आधी. माझे आई बाबा ह्या संस्कृतीत वाढलेत यार. त्यांना आपण लगेच नाही बदलू शकत ना. आणि बघ, भाकर तुकडा खाणारे माझे आई बाबा पिझ्झा बर्गर कुठून आणून देणार तुला? हो का? जसं काय मी रोज मागते त्यांच्याकडे. तू ओरडते कशाला? का नको ओरडू? गप्प बसा. माझा आवाज बंद कर. तू जा यार. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. त्या छोट्याशा गावामध्ये विद्याचं मन आता लागत नव्हतं. शहरात वाढलेली मॉडर्न विचारांची मुलगी ती आमच्या छोट्याशा खेडेगावातलं राहणीमान तिला कसं मानवणार? मग कुरबुरी सुरू झाल्या.
छोट्या छोट्या कारणावरून लक्ष्मी वहिनीशी, विजयशी, बबनशी भांडणं सुरू झाली. पण ती अचानकपणे अशी का वागायला लागली? प्रेम आणि प्रॅक्टिकल आयुष्य याच्यामध्ये खूप अंतर असतं बेटा. विजयचं मात्र मधल्यामध्ये मरण सुरू झालं. कुणाचं बरोबर कुणाचं चूक हे त्याला समजेनासं झालं. एकीकडे आई वडील आणि दुसरीकडे विद्या, जिनं सगळा ऐशो आराम सोडून त्याच्याशी लग्न केलेलं. काय करावं काय करू नये हे त्याला सुचत नव्हतं. अशाच ताण तणावात दिवसामागून दिवस चालले होते आणि जे घडू नये असडले एके दिवशी. अगं पोरी, आम्हाला जेवढं झेपतंय तेवढं करतोच आहोत ना आम्ही. अगं बोल की पोरी. हे बघ, जे काय मनात असेल ते बोलून टाक. मला इथे राहायचं नाही. इथे ना मला माझं आयुष्य असं थांबल्यासारखं वाटतंय. मला माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचंय. अगं जग की, पण समाजात राहायची काही रीतभात असते का नाही? आय डोंट केअर. अगं पोरी, किती त्रास करून घेते स्वतःला, हा? आणि या पोराला पण त्रास देतेस तू. काय म्हणालात? मी त्रास देतेय? मी? अहो किती खोटं बोलताय तुम्ही. विजय, विजय तुलाही वाटतंय मी त्रास देतेय? विजय बोल ना. एक मिनिट बाबा, तिच्या सगळ्या आवडीनिवडी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, तरी तुम्ही तिला परक्याची वागणूक दिली. अरे काय बोलतोस काय पोरं तू, हा? अरे आमच्या पोरीसारखी हिला परक्यासारखं बघू आम्ही, आणि तू हिचं ऐकून आम्हाला दोघांना दोषी मानतोस? वा. मला तसं म्हणायचं नाहीये, पण किती दिवस ही कटकट चालणार आहे? अरे पोरा, आता हिला काही समजत नसल, उमगत नसल तर हिला काही समजावून सांगितलं तर हायचा अपमान होतो का? अहो खूप झाली तुमची सिंपती. आधी जखम द्यायची आणि मग मलम सुद्धा लावायचं. अगं तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? विजय, अरे बघ ना ती कशी बोलते. आई मला काहीच कळत नाहीये, आणि आता मला वेळ लागायची पाळी येणार आहे. हे पोरा, असं नको बोलूस रे. आता बरा पुळका आलाय पोराचा. खरं काय ते सांगा ना. मी जड झालीये ना तुम्हाला? मी ते 1 मिनिट थांब. मी एक क्षणभर पण थांबणार नाही. विजय, 1 मिनिट. अरे थांबव रे तिला. लोक काय म्हणतात? ती नाही थांबणार आहे, आणि मलाही नाही वाटत हे कधी थांबेल आता. असं काय बोलतोयस तू, हा? सगळे व्यवस्थित होईल पोरी. बघ आता आम्ही अडाणी माणसं, कुठं कसं वागायचं काय बोलायचं उमगत नाही. पण मी लक्ष्मी, तू आता हिला काय बोलायचं नाही आधीच सांगतोय तुला. अरे आम्हाला संधी दे, पण तू सोडून जाऊ नको रे आम्हाला. बाबा ऐका ना. अरे एकटे पुढो आम्ही. बाबा इथे घरात कोण राहतो? ऐका. ओ बाबा, आईची काळजी घ्या. तुमची पण काळजी घ्या. येतो. चल विजय. त्याला थांबवा ना. तो गेला विजय. आई काय बोलते ऐक जरा. काहीतरी करा ना हो तुम्ही. त्याला थांबवा ना. जरा इकडे या. काय? अहो का ऐकलंय का? आपल्या बबनरावचा मुलगा विजय त्याच्या बायकोला घेऊन घर सोडून निघून गेला. बबनचा मुलगा विजय? हो. घर सोडून गेला? आयुष्यात प्रत्येकालाच आपापल्या मर्जीनं जगायचं असतं. तिची तरी काय चूक म्हणा. शहरात वाढलेली रुळलेली पोरती ह्या खेड्यात कसं काय निभावं लागेल तिचा? माणसाची अवस्था सुद्धा आता पाखरासारखी झाली. बिचारा चिमणा दिवसभर फिरून कुठून कुठून गोळा करून पिल्लांसाठी दाणे घेऊन येतो. पिल्लांच्या चोचीत भरवतो. एके दिवशी त्या पिल्लाला पंख फुटतात आणि चिमणा चिमणीचा विचार न करता ते भोरकन उडून जातं.
चिमणा चिमणीला थांगपत्ताही नसतो. तू काळजी करू नको. कधीतरी विजयला आपल्या चुकीची जाणीव होईल, पश्चाताप होईल त्याला. परत येईल तुझ्याकडे तो. काय ऐकतोय मी? तुमचं पोरग म्हण गेलं पळून. बरं पण आता आमच्या हिशोबाचं काय म्हणजे? सावकार, थोडी मुदत अजून पाहिजे बघा. अजून मुदत हवी आहे वय? बार माणुसकीच्या नात्यानं ती बी दिली समजा. पर किती मुदत हवी आहे? म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने मुदत देतो बबनराव, मग तर झालं. हा, खुश का नाही? बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा बबनराव, या 3 महिन्यानंतर एक क्षण बी आकडा मिळणार नाही. तेव्हा जर का पैसे दिले नाही तर तुमचा वाडा जप्त करून तुम्हाला बेघर करणार. तुम्ही असं काही होऊ देऊ नका. हवे तर तुम्ही विजयशी बोलून घ्या ना. अगं आत्ता ते लग्न झालं त्याचं, आणि त्याच्याकडे आता पैसे मागायचे म्हणजे नाही लक्ष बरं नाही दिसत. अरे देवा, काय रे वेळ आणलीस तू आमच्यावर. हे बघ, तू आता अशी खचून जाऊ नकोस. हा, मी आहे ना, सगळं व्यवस्थित. अरे देवा, लक्ष्मी किती ताप आलाय तुला? अहो काही नाही, जराशी कसकस आहे, बरं वाटेल. चल तू माझ्या बरोबर, आधी डॉक्टरकडे जाऊन चल. अहो नको, वाटेल मला बरं. अगं लक्ष्मी, तू माझं. तुम्ही बसा ना माझ्याजवळ, तुम्ही माझ्या बाजूला बसा बरं, बरं वाटेल मला. गाव सोडून विजय शहरात निघून गेला. सासऱ्याच्या मदतीनं त्यानं आपला बिझनेस सुरू केला. बघता बघता आमचा साधा सुधा विजय मोठा बिझनेसमन झाला. आपल्याच वेगळ्या विश्वात रमला. या सगळ्यामध्ये आपल्या आईवडिलांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे त्याच्या लक्षातच आलं नाही. तो जाणून बुजून हे करत होता की परिस्थिती पुढे हातबल होता. हे कळायला तेव्हा मार्ग नव्हता. पण इकडे लक्ष्मी वहिनी आणि बबनची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. सावकारानं दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस आला. लक्ष्मीबाई, बरं वाटते का? घ्या घ्या, औषध घ्या पटकन. आज सावकाराचे पैसे द्यायचे ना. झाला का बंदोबस्त? अगं तू कशाला त्रास करून घेतेस? हा, चल तो द्या औषध घे पटकन, चल. नको, माझी इच्छाच नाहीये. असं काय करतेस लक्ष्मी तू? असं कसं चालेल? उद्या विजय घरी आला तर काय म्हणेल मला? काय आईची अवस्था करून टाकली, त्याला काय खायला प्यायला देतं का नाही? काय उत्तर द्यायचं मग त्याला? आणि उद्या तुझी नातवंड घरी आली आणि मला म्हणली, हो आजोबा आम्हाला इथे घेऊन जा, आम्हाला तिथे घेऊन जा, आम्हाला हे आणा, आम्हाला ते आणा, तर मी त्यांना सरळ म्हणणार आहे, पोरांनो आजोबाला त्रास द्यायचा नाही, जे काय पाहिजे तुमच्या आजीकडं मागा. आजी लक्ष्मी, हे उठ, अगं उठ ना लक्ष्मी. हे लक्ष्मी, अगं असं काय करते? उठ, उठ की ये लक्ष्मी. असं फसवायचं नाही, असं फसवायचं नाही. तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. तुम्हाला काय म्हणली होतीस? मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.
लक्ष्मी तू मला सोडून गेलीस तर माझ्याशी कोण बोलेल, कोण हसल, कोण भांडण कोण करेल माझ्याशी? लक्ष्मी उठ ग, मला सोडून जाऊ नको लक्ष्मी. डोळे उघड लक्ष्मी, उठ, बोल माझ्याशी. लक्ष्मी उठ. ए अण्णा, अरे कोणी आहे का बाहेर? अरे माझी लक्ष्मी. लक्ष्मी उठ, उठ लक्ष्मी, मला सोडून जाऊ नको लक्ष्मी, मला सोडून जाऊ नको लक्ष्मी. लक्ष्मी विजय, विजय काय झालं? आई आली होती स्वप्नात. आपण आईला भेटायला जाऊया ना. विजय, उद्या खूप मोठी इम्पॉर्टंट डील आहे ना आपली, ती आपण पूर्ण करू. आणि मग जरी डील झाली तर त्याची गुड न्यूज आणि आपल्या बाळाची गुड न्यूज द्यायला जाऊ आईबापांकडे. बरं, झोप आता. काय झालं? बबन, बबन, ए बबन, बबन. गेली लक्ष्मी अण्णा, लक्ष्मी गेली. लक्ष्मी हॅलो विजय, कोण बोलतंय? मी अण्णा बोलतोय गावाकडून. हा अण्णा बोला. एक वाईट बातमी आहे. लक्ष्मी वहिनी, विजयची आई गेली. सगळे वाट बघतायत. विद्या, हॅलो, हॅलो विद्या. हॅलो अण्णा, ॲक्च्युली आम्ही ना दोघं परदेशात आलोत. एक इम्पॉर्टंट कॉन्फरन्स होती म्हणून. तुम्ही बाकीची विधी उरकून घ्या. काय? मी विजयला निरोप देते. विद्या, विद्या. परदेशात आहेत. अरे लक्ष्मीची, आपणच. बबन, चल चल, आपणच. मी जेव्हा मरेन तेव्हा विजयच मला अग्नी देईल. मला माफ कर लक्ष्मी. नथिंग इम्पॉर्टंट.
आला भूक लागली असेल ना? मी जेवायला वाढते. अगं चक्क माझ्यासाठी वेळ मिळाला तुम्हाला? लक्ष्मी किती वेळ अजून? चल लवकर तालुक्याला जायचं. वहिनींच्या मृत्यूनं बबन पुरता खाचला होता. माझ्या डोळ्यात देखत बघता बघता बबनची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. विजय, बबन उठ, खाऊन घे, चल डबा आणलाय. काहीच खायची इच्छा नाही बघ. खायची इच्छा नाही? अरे काय चालवलंयस तू? हां, वहिनी गेल्यापासून स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस कळतंय? चल खाऊन घे. काल रात्रीपासून वैजीची खूप आठवण येते. कसं असेल माझं पोर? एकदा डोळं भरून पाहायची इच्छा आहे त्याला. तो तिथं परदेशात. कसे भेटेल रे? खाऊन घे चल. अरे नको रे बाबा, भूक नाही मला. विजयला भेटायचं आहे ना, मग जाऊन तर येऊ, बघू भेटतोय का. चल आधी खाऊन घे. अण्णा नक्की जायचं ना? जायचं, आजच जाऊया. त्या दिवशी या बबण्याच्या बायकोच्या मैतीला मी बी नव्हतो, तालुक्याला गेलतो. पर बबण्याचं पोरग त्याने तर यायला पाहिजे होतं ना. हे असं असतं बघ, चौथाच्या पोटचं पोरग आणि दुसऱ्याचं पोरग, हा असा फरक असतो बघ. वय पण ते जाऊ द्या मालक, तुमच्या पैशाचं काय? म्या माफ केलं कर्ज बबण्याला. काय? हा, दिलं सोडून बबण्याचं कर्ज. पर बबण्याच्या पोराला, त्या विजयला नाही सोडणार म्या. या कर्जाची पै न पै त्याच्याकडून वसूल करी. तरीच म्हटलं, अहो घाणीतला पैका उचलणारा तुम्ही असा अचानक कसं उदार झाला सा? तुम्ही तर पैसे वसूल करणारच, मग ते बबन असो नाही तर विजय. तुम्ही का पैका सोडणार असं वय? असं वय मी घाणीतनं पैका उचलणारा. गायबान्या तुझ्या मारी, तुझ्या उठ, तुझ्या निघ, तुझ्या मारी निघ. तुझ्यात मला असं म्हणतोय. अरे थांबा, कुठे चाललेत? हा, कुठे जात आहे? हो साहेब, नमस्कार साहेब. माझं पोरग विजय, त्याचं घर आहे इथे, त्याला भेटायला चाललोय मी. आमचा साहेब आणि तुमचा पोरगा? अहो चला चला. काय करताय? अहो साहेब, अहो एकदा त्याला बघून येतो मी. अरे बाबा, ऐका की जरा माझा. काय करताय तुम्ही? मला चला चला, अरे चला चला निघा. साहेबांना ए बाबा उठ, ठीक आहेस ना? लागलं नाही ना? थांबू, विजयची वाट बघ. चल चल चल, विजयला बघायचंय मला. केवढं लागलं? चल चल दवाखान्यात जाऊ. विजयला पाहिलं मी, माझं समाधान झालं. अरे बबन, हे बघ, ना मला घरी घेऊन चल. मला घरी घेऊन चल. चल चल उठ. विजयला पाहिलं ना, बस. विजयला आता सायकल आणली मी. ए बबन, काय झालं?
अण्णा मला नाही वाटत की बबनराव 2-3 दिवस काढतील. त्यांच्या किडनीमध्ये इन्फेक्शन झालं आहे. त्यांचे कोणी नातेवाईक असतील लवकरात लवकर त्यांना बोलून घ्या. तुम्ही काका तुम्ही कधी आलात सांगायचं तरी. पाणी येणार आहे या बसा. तुझा पाहुणचार घ्यायला आलेलो नाही मी. एक प्रश्न विचारायला आलोय. तू एवढा कृतज्ञ कसा आहेस? काका तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. गाव सोडलंस, आई बापाला सोडलंस, इथं आलास, परत मागे वळून बघितलं नाहीस. तुला लाज वाटली नाही? हो वाटली ना, पण काका ती परिस्थिती तशी होती. मी आणखी दुसरं काय करायला हवं होतं? कोणी कोणाला समजूनच घेत नव्हतं. एकीकडे आई, एकीकडे बायको. एक आईजीने जन्म दिला, एक बायकोची माझ्यासाठी सगळं सोडून आली होती. डोकं भणभणायचं, कधी थांबणाऱ्याची वाट बघत बसायचं. मग ठरवलं मीच शांत करायला पाहिजे, म्हणून निघालो. वाटलं सगळं शांत झालं की जाईन, बाबांना भेटेन, आईला भेटेन, सांगेन का घर सोडलं होतं. आई बाबांचा माझ्यावर राग आहे मी समजू शकतो. नातवाचं तोंड दाखवायला घेऊन जाईन तेव्हा भेटेन ना बाबांना. कधी कधी दोघं मेल्यावर? फार मोठा माणूस झालास नाही रे विजय. हा बंगला, दाराशी गाड्यांची रांग, सेटल्ड बिझनेस. तुला माहितीये तुझ्या या सगळ्या वैभवाला वास आहे, वास. वास बबनच्या कष्टाच्या घामाचा वास. ऐपत होती, त्या कॉलेजात शिकायची लायकी होती का? माझ्या मित्राची परिस्थिती होती. तुला कॉलेजात घालण्यासाठी स्वतःची जमीन, घर, तार सावकाराकडे गहाण टाकलं त्यानं. मग परदेशात गेलास ना 2 वर्ष. कसा गेलास? पैसा कुठून आला विचारलंस? हा, अचानक एक मित्र निर्माण झाला, त्यानं पैसे दिले, हे पटलं तुला. अरे तुला परदेशात पाठवण्यासाठी स्वतःची किडनी विकली रे माझ्या मित्रानं. पोटच्या पोरासाठी कुणीही करेल. कुत्री मांजरं पण करतात, पण पोटच्या रक्ताच्या पोरासाठी करतात. एका अनाथासाठी नाही, परक्यासाठी नाही करत. अनाथ आहेस तू, पोटचा पोरगा पण नाही आहेस त्यांच्या. बघतोस काय? तू अनाथ आहेस, तू परका आहेस, सख्खा मुलगा नाही आहेस त्यांचा. तुझे खरे आईबाप कार ऍक्सिडेंट मध्ये मेले. तुला बबनच्या ओट्यात घालून गेले. एवढासा होतास तू असा. तुला हातात घेऊन बबननं त्याच्या मरत्या मित्राला वचन दिलं. मी वचन देतो, मी विजयला माझ्या पोटच्या पोरासारखं सांभाळी. शपथ आहे. शब्द पाळण्यासाठी स्वतःला चरकात पिळून घेतलं रे आयुष्यभर त्यानं. स्वतःला चरकात पिळून घेतलं. माझ्या वहिनीने स्वतःची कूस वांज ठेवली तुझ्यासाठी, आणि तू ती बाई मेली तर तिच्या प्रेताला अग्नी द्यायला आला नाहीस.
सांगितलं नाही. मी फोन केला होता. वहिनीचं प्रेत ताटकळत होतं. मी फोन केला होता. जा विचार बायकोला. परदेशात होतास ना मीटिंग मध्ये. तिथून आल्यानंतर अनाथ एकाकी पडलेल्या बापाला जाऊन भेटावं, त्याचं सांत्वन करावं, एकदा छातीशी कवटाळावं वाटलं नाही. शेवटच्या घटका मोजतोय रे तो. डोळे आसुसलेत तुला बघायसाठी. एकदा त्याला खरं तर या सगळ्या गोष्टी विजयला कळायला नको होत्या, पण काय करणार. माझ्या डोळ्यात देखत माझा दोस्त मरत होता. मला विजयला सगळं सांगावंच लागलं. अरे विजय, आलास? थांबा, पाणी घेऊन येते. अरे विजय, काय रे, काय झालं? आई गेल्याचं तुला माहिती होतं? विजय, तू ना बस. मी पाणी आणते, मग आपण बोलूयात. हा प्लीज बस विजय. आई गेली, तू मला सांगितलं नाही. विजय, मी सगळं सांगते, तू प्लीज बस. माझी आई गेली, मला सांगितलं का नाही? विजय, त्यावेळेला ना आपण मीटिंग मध्ये होतो. विजय, आपली पहिली बिझनेस डील होती. त्यावेळेला जर सांगितलं असतं ना तर काय तुझी डील कॅन्सल झाली असती. त्या डील पेक्षा माझी आई महत्वाची नाही वाटते तुला? विजय नाही, विजय नाही, विजय मला टच कर नको तू बिझनेसमॅनची मुलगी आहेस ना, तुला पैसा दिसतात. असं नाहीये रे. आम्ही गरीब आहोत. आम्ही नात्यांना जपतो ग. माझी आई गेली. विजय प्लीज, विजय प्लीज, विजय. मला तुला डील करायला आवडतं ना? इथे डील करतो मी. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. नाही विजय, विजय नाही, विजय, विजय मी पाया पडते. विजय तुम्ही मला माफ. त्याच्या पुढे माझ्या आयुष्यात अजिबात यायचं नाही. विजय, विजय,
बाबा बाबा विजय आला बाबा 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 कुठे आहेत बाबा बाबा विजय आला बाबा विजय आला बाबा तुमचा विजय आला बाबा भेट ना बाबा भेट ना तुमच्या विजयला बाबा बाबा आई मला माफ कर ग मला माफ कर माझा बाबा कुठे गेलाय माझा बाबा बाबा मी आलो बाबा 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 मी चुकलो रे बाबा बाबा अण्णा काका काका बाबा बबन बबनला भेटायचंय चल बाबाला शोधतोयस ना? हा तुझा बाबा आहे की नाही मला माहिती नाही, पण माझा दोस्त आहे, माझा बबन. शोध राखेत त्याला. विजय हे सोन्या आलास ना? कसायच रे पोरा? काका बाबा माझी बोलतोय. काय? बाबा माझी बोलतोय. हे विजय तुला कळत नाही? मेला बबन सळाला आगीत. बाबा झोपलाय. आयुष्यभर माझ्यासाठी किती जागला ना बाबा. आता झोपलाय बाबा. बाबा जास्त वेळ नाही झोपायचं आता. चल ए बाबा चल घरी चल. आता इतकं केलं ना तू, आता मला तुझ्या करायचं ना. ए बाबा चल ना. ए बाबा आता तुला आरामात राहायचं ना, मग चल माझ्याबरोबर. इथं बाबा चल. ए काका थांब ना बाबा. ए बाबा चल माझ्याबरोबर तू. अरे तुझा विजय बोलून थांब. विजय आलाय तुला घ्यायला. माझ्या बाबाला उठ. विजय तुझा बाबा गेला. मेला बबन. बाबा माझा बाबा गेला. शेवटचं पण बघायला नाही मिळालं माझ्या बाबा. बाबा रे माझ्या बाबा मला माफ कर रे बाबा. मला बाबा चल ना घरी. हे सोन्या अरे रडतो कशाला? मी गेलो नाही. मी आहे तुझ्या जवळच आहे.
चल चल ना, मला सायकल दे. त्या गाण्याकडे सायकल आहे, माझ्याकडे सायकल आहे बाबा. तुम्हाला नवीन कपडे देणार ना बाबा. मी नवीन कपडे घालून शाळेत जाणार ना. ए बाबा, मला गिटार देशील गिटार? मी गाणं गाणार, माझ्या बापाचं गाणं. बाबा तुझ्यासाठी गाणं गाणार. हा गाणं नक्की माहिती तुला? जागा मला नवीन कपडे देणार बाबा. ए बाबा, मला नवीन कपडे देणार बाबा. बाबा चल, मला सायकल पाहिजे, मला कपडे पाहिजे बाबा. बाबा काका देणार रे मला बाबा. माझा बाबा बाबा मला देणार रे, नवीन कपडे देणार रे माझा बाबा. माझा बाबा तेव्हापासून विजय या मेंटल हॉस्पिटलमध्ये. आता सांग, काय संबंध आहे तुझा आणि विजयचा? संबंध खूप जवळचा आहे. मी विजयची मुलगी. विजयची मुलगी? हो, विजयची मुलगी. नानांनी अखेरच्या क्षणी मला सांगितले की तुझे बाबा जिवंत आहेत आणि गेली 20 वर्षे ते इथे असायलम मध्ये आहेत. एके दिवशी आई बाबांचं खूप भांडण झालं होतं. भांडणामध्ये आईला खूप जोरात लागलं आणि ती जमिनीवर कोसळली आणि मग लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. नानांना ही हकीकत रामू काकाने फोनवर सांगितली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला आईला वाचवायचा. आईला तर वाचवू नाही शकले, पण मला वाचवले. आता काय करणार आहेस? मी माझ्या बाबांना घेऊन जाणार. या बाबा. चला बाबा.